दिशा संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आदिशक्तीचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दरवर्षी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो। महिलांचं सबलीकरण, सशक्तीकरण आणि महिलांचं मनोरंजन करणं हा यामागचा उद्देश असतो। नवरात्रीचं पावन पर्व आणि या निमित्तानं महिलांसाठी खास आदिशक्तीचा जागर हा कार्यक्रम आयोजित केला जातो। प्रभाग क्रमांक 7च्या माजी नगरसेविका आणि प्रदेश उपाध्यक्ष भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य स्वाती भामरे यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सहकार्यानं आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभतो। शहरातील गंगापूर रोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर या ठिकाणी आदिशक्तीचा जागर या कार्यक्रमाला गुरुवारी सुरुवात झाली। त्यावेळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली। त्यानंतर नऊवारी परिधान केलेलं महिलांचं लेझिम पथक आणि गरबा सादर करणारा ग्रुप यांच्या वतीनं लेझिम आणि गरबा नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तीचा प्रवास निर्भीत माधुरी शिरसाट प्रस्तुत जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमाचं देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आलं होतं। यानंतर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह स्वाती भामरे, राजीव भामरे यांनी महाआरती केली। जागर आदिशक्तीच्या कार्यक्रमानिमित्त रोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 7 मधील महिला आणि गंगापूर रोड परिसरातील नागरिकांसाठी विशेष ठरणारा हा कार्यक्रम। मागील काही वर्षांपासून स्वाती भामरे या नाशिककरांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करतात। दिशा संकल्प फाउंडेशन आणि स्वाती भामरे तसेच देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे नऊवारी पारंपरिक वेशात महिलांनी सादर केलेलं लेझिम आणि गरबा याचं कोरिओग्राफी केली होती केतकी चौधरी यांनी। मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। याबाबत स्वाती भामरे यांनी अधिक माहिती दिली। नवरात्र उत्सवानिमित्त आपण 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत। त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। तसेच आपण दसऱ्याला इस्कॉन संस्थेतर्फे इको फ्रेंडली रावण दहनाचा कार्यक्रम घेतला आहे। त्याही कार्यक्रमाला सर्वांनी यावे। तसेच नवरात्रीच्या पहिल्या माळेला 3 तारखेला गुरुवारी आपण आदिशक्तीचा जागर करतो आहे। या महाआरतीला तुम्ही सर्वांनी सहकुटुंब यायचे आहे आणि घरून येताना दिवा घेऊन यायचा आहे व या आरतीत सहभागी व्हायचे आहे। नवरात्र उत्सव काळात 3 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत नऊवारी लेझिम, गरबा, कलानंद, कथक नृत्य, मीच माझी रक्षक, श्री सूक्त पठण, दुर्गा सप्तशती, पारंपरिक खेळ, कुमारिका पूजन, आदिशक्तीचा जागर, गोंधळ, इको फ्रेंडली रावण दहन, शरदाचं चांदणं अशा विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागरिकांसाठी असणार आहे। या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आयोजकांच्या वतीनं करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशा फाउंडेशनच्या आशा शिंदे, पूजा शिरोडे, साधना महाजन, स्मिता बाविस्कर, नीलम शिरसाट, मनीषा राजपूत, कल्पना कुवर, अनिता गुप्ता, स्नेहा माळुदे, तृप्ती कर्जतकर, देवयानी धामणे आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा एकबोटे यांनी केलं। तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सगळे सदस्य, पदाधिकारी यांची खूप मेहनत नेहमीच बघायला मिळते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।